चीन, रशिया, भारत, पोलंड, तुर्की गेल्या काही वर्षांपासून अनेक देश सोन्याची खरेदी नॉन-स्टॉप करतायत. चीनच्या पीपल्स बँक ऑफ चायनानं या वर्षभरात जवळपास 40 टन सोन्याची खरेदी केली आहे. चीन दर महिन्याला सरासरी 3 ते 4 टन सोनं खरेदी करतोय. रशियाबद्दल बोलायचं झालं तर या देशानं गेल्या वर्षभरात रेकॉर्ड ब्रेक 73 टन सोन्याची खरेदी केली आहे. 3 वर्षापासून हा आकडा सातत्यानं वाढतोय. भारतही यात मागे नाहीये. भारतानं सुद्धा गेल्या 5 वर्षात आपला सोन्याचा साठा 220 टनांनी वाढवलाय. सध्या जगभरातल्या सेंट्रल बँका आपला सोन्याचा साठा वाढवण्यावर फोकस करतायत. येणाऱ्या काळात हाच ट्रेंड कायम राहील आणि सेंट्रल बँका आणखीन सोन्याची खरेदी करतील असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे एकच प्रश्न उभा राहतोय, तो म्हणजे असं का घडतंय? सध्या जगभरातले देश सोन्याकडे का वळतायत? सेंट्रल बँका आपला सोन्याचा साठा का वाढवतायत? या बाबतीत भारत काय करतोय? सोन्याची गेम नक्की आहे काय? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय. सगळ्यात आधी वेगवेगळ्या देशांच्या सेंट्रल बँकांकडून होत असलेल्या सोन्याच्या खरेदीबाबत जाणून घेऊ. भारत, रशिया, चीन यांसारख्या देशांच्या सेंट्रल बँकांनी गेल्या 10 वर्षात आपला सोन्याचा साठा प्रचंड वाढवलाय. 2015 मध्ये चीनकडे एकूण 158 टन सोनं होतं. आता 2025 मध्ये त्या देशाकडे 2298 टन सोनं आहे. म्हणजेच 10 वर्षात चीननं सोन्याचा साठा 640 टनांनी वाढवलाय. भारताकडे 2015 मध्ये 557 टन सोनं होतं. आता सोन्याचा हा साठा वाढून 880 टनापर्यंत पोहोचलाय. म्हणजेच 10 वर्षात भारताचा सोन्याचा साठाही 58% वाढलाय. रशियानं तर गेल्या 10 वर्षात आपला सोन्याचा साठा जवळजवळ दुप्पट केलाय. 2015 मध्ये रशियाकडे जवळपास 1200 टन सोनं होतं. सध्या हा साठा 2500 टनांपेक्षा जास्त झालाय. पण सेंट्रल बँका एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं का खरेदी करतायत? तर यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे फॉरेन रिझर्व्हमध्ये सोन्याचा वाटा वाढवणं. गेल्या 5 वर्षात चीनच्या फॉरेन रिझर्व्हमधला सोन्याचा वाटा 3% वरून 8% पोहोचलाय. याच काळात रशियानं आपल्या फॉरेन रिझर्व्हमधला सोन्याचा वाटा 20% वरून वाढवून तब्बल 36% नेलाय. तर भारताच्याही फॉरेन रिझर्व्हमधला सोन्याचा वाटा 6% वरून वाढवून 14% आसपास पोहोचलाय. या सगळ्याचा अर्थ काय? तर सेंट्रल बँका सोन्याची जोरात खरेदी करून फॉरेन रिझर्व्हमधला आपला सोन्याचा वाटा वाढवतायत. या देशांनी असं करण्यामागची नेमकी कारणं काय ते जाणून घेण्याआधी फॉरेन रिझर्व्ह काय असतं ते समजून घ्यावं लागेल. फॉरेन रिझर्व्ह म्हणजे काय? तर कोणत्याही देशाच्या सेंट्रल बँकेकडे असलेला परकीय चलन साठा. या चलनाचा वापर व्यापारासाठी, कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि आपल्या चलनाला स्थिर ठेवण्यासाठी केला जातो. साधारणपणे बहुतेक देशांकडे हे फॉरेन रिझर्व्ह डॉलरच्या स्वरूपात असतं, कारण डॉलरला जागतिक करन्सीचा दर्जा मिळाला. उदाहरण देऊन सांगतो. भारत सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणात तेलाची खरेदी करतो, पण भारताकडून या तेलाचं पेमेंट डॉलर्समध्ये केलं जातं, कारण भारताचं चलन रुपया तर सौदी अरेबियाचं चलन रियाल आहे. या प्रकारे कोणत्याही 2 देशांमधला बहुतेक व्यापार डॉलरच्या माध्यमातूनच होतो. त्यामुळे ज्या देशाकडे डॉलरचा साठा जास्त, तो देश अधिक ताकदवान आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर मानला जातो. म्हणूनच जगभरात डॉलरची एवढी मक्तेदारी आहे. पण अमेरिकन डॉलर जागतिक करन्सी बनला कसा? तर त्यामागचं कारण आहे सोनं. दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरातल्या अर्थव्यवस्थांना हादरा बसला. युरोपचं तर प्रचंड नुकसान झालं होतं. जपान, जर्मनीची अर्थव्यवस्था कोलमडली होती. पण एक देश होता जो या सगळ्या उलथापालथीनंतरही अगदी ताकदवान होता, तो म्हणजे अमेरिका. त्याकाळी अमेरिकेकडे पूर्ण जगाचं 66% सोनं होतं. म्हणजे संपूर्ण जगात 100 किलो सोनं असेल तर एकट्या अमेरिकेकडे त्यापैकी 66 किलो सोनं होतं. अमेरिकेने याचाच फायदा घेत इतर देशांना सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या चलनांसाठी भांडण्याऐवजी अमेरिकन डॉलरला जागतिक चलन बनवा. आम्ही डॉलरला सोन्याचं पाठबळ देतो. अमेरिकेने 1 अंश सोन्याचा दर $35 एवढा ठरवला आणि इतरांना गॅरंटी दिली की कोणत्याही देशानं आम्हाला $35 दिले तर त्या बदल्यात आम्ही 1 अंश सोनं देऊ. म्हणजेच डॉलरला सोन्याचं बॅकिंग मिळालं. अमेरिकेकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं असल्यामुळे जगभरातल्या देशांचा यावर विश्वास बसला. आता प्रत्येक डॉलरच्या बदल्यात अमेरिकेकडून खरं सोनं मिळणार होतं. यामुळे देशांनी न घाबरता डॉलरमार्फत व्यापार करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे दुसऱ्या महायुद्धानंतर सोन्याच्या जोरावर अमेरिकन डॉलर जागतिक चलन बनला. तेव्हापासून तेलाची खरेदी डॉलरमध्ये व्हायला लागली. अनेक देश फॉरेन रिझर्व्ह म्हणून डॉलरचा साठा करायला लागले. एका प्रकारे सोन्याच्या जोरावरच अमेरिकेनं जागतिक व्यापारावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. पण 1971 मध्ये अमेरिकेनं जगाला मोठा धक्का दिला. अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी सांगितलं की आम्ही डॉलरला देत असलेलं सोन्याचं बॅकिंग बंद करतोय. इथून पुढे आम्ही आमच्या मर्जीनं आवश्यक तेवढं चलन छापू. यामुळे जगभरात खळबळ माजली. इतर देशांच्या लक्षात आलं की आपण डॉलरवर अवलंबून राहिल्यामुळे अमेरिका मनमानी करतोय. यानंतर अन्य देशांनी आपला मोर्चा सोन्याकडे वळवला, कारण जगात केवळ सोनं हीच एकमेव वस्तू आहे जिचं मूल्य कधीच कमी होत नाही. युद्ध असो किंवा आर्थिक मंदी, कोणत्याही वेळी सोनं सगळ्यात सेफ ऑप्शन असतो.
त्यामुळे जगात जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती बनते तेव्हा सगळे देश सोन्याकडे धाव घेतात आणि हेच सध्या पाहायला मिळतंय. 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादले. अमेरिकेनं रशियाचं फॉरेन रिझर्व्ह एका फटक्यात फ्रीज केला. त्यामुळे रशियाला मोठा हतरा बसला. तेव्हापासूनच रशियानं सोन्याची खरेदी प्रचंड वाढवली. रशियानं 2022 मध्ये 60.60 टन सोन्याची खरेदी केली. त्यानंतर 2023 मध्ये 71.2 टन आणि 2024 मध्ये 73.60 टन सोनं खरेदी केलं. सध्या रशियाकडे 2,500 टनांहून अधिक सोनं आहे. फॉरेन रिझर्व्हमधला सोन्याचा वाटा 36% अधिक आहे. अशीच परिस्थिती चीनची आहे. इतक्या वर्षांपासून चीनचा बहुतांश फॉरेन रिझर्व्ह अमेरिकन डॉलरमध्येच आहे. चीनकडे अब्जावधी डॉलरचे अमेरिकन बॉन्ड्स आहेत. पण रशियाप्रमाणे अमेरिका आपल्यावर सुद्धा कधीही निर्बंध लादू शकतो याची भीती चीनला आहे. त्यामुळे चीनला अमेरिकेवरचं हे अवलंबित्व कमी करायचंय. चीननं आपल्या फॉरेन रिझर्व्हमध्ये सोन्याचा साठा वाढवण्याचं कारण हेच. फक्त चीन आणि रशियाच नाही तर भारत, तुर्की, पोलंड, कझाकिस्तान असे देशही सध्या सोनं खरेदी करण्यावर भर देत आहेत. याचंही कारण हेच आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून अमेरिकन डॉलर जगातली सर्वात मजबूत करन्सी, पण सध्या अमेरिकेची अर्थव्यवस्था ही नाजूक अवस्थेतून जाते. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष बनल्यापासून त्यांनी अनेक देशांसोबत व्यापार युद्ध सुरू केले. भारत, चीन यांसारख्या देशांवर मोठं टॅरिफ लावण्याचा फटका अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही बसलाय. त्यातच अमेरिकेत सध्या शटडाऊन सुरू आहे. अनेकांनीही जागतिक मंदीची सुरुवात असल्याचं म्हटलंय. त्यामुळे अशा परिस्थितीत डॉलरचं मूल्य कमी झालं तर अनेक देशांच्या फॉरेन रिझर्व्हचं मूल्यही कमी होईल. त्यामुळे हे देश आता डॉलरऐवजी सोन्याचा साठा वाढवण्यावर भर देत आहेत. सोनं जागतिक करन्सी आहे. डॉलरप्रमाणे त्याला कोणताही देश कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे चीन, रशिया आणि भारतासारख्या देशांनी सोन्याकडे वळायला सुरुवात केली आहे. तज्ज्ञांच्या मते चीन आणि रशियाला आता जगावरचं डॉलरचं वर्चस्व कमी करायचंय. याला डी-डॉलरायझेशन असं म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की चीन आता रशियाकडून तेलाची खरेदी करण्यासाठी डॉलरचा नाही तर चायनीज युआन या चलनाचा वापर करणार आहे. अमेरिकेनं ज्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर सोन्याच्या जोरावर डॉलरला जागतिक करन्सी बनवलं, तसाच हा चीनचा प्लॅन असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे चीन एवढ्या मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतोय. भारत सरकारनेही एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान इंग्लंडमधलं आपलं 64 टन सोनं भारतात आणलंय. भारताकडे सध्या 880 टनांपेक्षा जास्त गोल्ड रिझर्व्ह आहे. त्यापैकी जवळपास 600 टन सोनं भारतात सुरक्षित आहे. एकेकाळी भारताच्या फॉरेन रिझर्व्हमध्ये डॉलरचा वाटा 70% जास्त होता. आता तो कमी होऊन फक्त 31% आलाय. तर याच फॉरेन रिझर्व्हमधला सोन्याचा वाटा वाढून 14% पोहोचलाय. याचा सरळ अर्थ भारत डॉलरवरचं आपलं अवलंबित्व कमी करून सोन्यावर जास्त विश्वास दाखवतोय. एकूणच काय तर जगातले अनेक देश डॉलरला पर्याय म्हणून सोन्याकडे वळतायत. डॉलरच्या माध्यमातून अमेरिकेचा जागतिक व्यापारावरचा जो कंट्रोल आहे तो मोडून काढण्यासाठी सोन्याचा वापर केला जातोय. जगभरातल्या सेंट्रल बँका सोन्याची खरेदी करण्यावर भर देण्याचं कारण हेच आहे. आता येणाऱ्या काळात यात काही बदल होतो का की सोन्याची खरेदी अशाच प्रकारे वाढत जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नेमका मुद्दा काय YouTube